शब्दरंग या आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण ते फुकट आहे. आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल. नमस्कार, मी सचिन अपसिंगकर, भाग्यकांता सामाजिक सेवा प्रतिष्ठान संचलित शब्दरंग या व्यासपीठावर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपल्या समवेत बार्शीचे माजी नगराध्यक्ष आणि या तालुक्याच्या सार्वजनिक जीवनामध्ये गेली 2.5 दशके वावरणारे एक सुसंस्कृत, सोज्वळ आणि विनम्र व्यक्तिमत्व आदरणीय विश्वासभाऊ बारबोले आपल्यासोबत आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये, बार्शी तालुक्याच्या राजकारणामध्ये भोगावती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिवंगत अर्जुनराव उर्फ अण्णासाहेब बारबोले यांनी किंग मेकर असं आपलं स्थान निर्माण केलं होतं. एक प्रगतिशील शेतकरी, एक अनेक आघाड्यांवर काम करणारं एक सक्रिय व्यक्तिमत्व अशी त्यांची प्रतिमा होती. अण्णांच्या विचार आणि संस्कारामध्ये घडलेल्या विश्वास भाऊंनी या तालुक्याच्या राजकारणामध्ये एक आपलं स्वतंत्र स्थान, एक वेगळी प्रतिमा निर्माण केली. दिनांक 13 ऑक्टोबर या त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक राजकीय वाटचालीचा आढावा घेणार आहोत. म्हणजे एकंदरीत भाऊंच्या वाटचालीमध्ये जे वेगवेगळे चढ उतार आले, जे वेगवेगळे टप्पे होते, या सर्वांबाबत आपण त्यांना बोलतो करणार आहोत. भाऊ नमस्कार. नमस्कार. ही मुलाखत केवळ बार्शी तालुक्याच नव्हे तर जिल्हा आणि राज्यभरातले लाखो व्ह्युअर्स पाहणार आहेत. त्यामुळं भाऊ, मी आपला प्रश्न असा प्रथम विचारतो की आपलं शालेय महाविद्यालयीन शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि आपली जडणघडण कशी झाली या संदर्भात आपण थोडंसं बोलावं. शालेय शिक्षण सुरुवातीला माझं सुलाखे हायस्कूल, महाराष्ट्र विद्यालय, त्याच्यानंतर शिवाजी कॉलेज या जगदाळमामांच्या संस्थेमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. मूळ तर आमचं शेतकरी कुटुंब. गेल्या अगोदरच्या 2-3 पिढ्यांपासून शेतीचा व्यवसाय आणि अहोरात्र कष्ट करून आजोबा असतील, आमचे वडील असतील, चुलते असतील, अतिशय कष्ट करून या शहरामध्ये एक प्रगतशील शेतकरी म्हणून त्या काळात, साधारण मी लहान असताना 1970-72च्या काळामध्ये खऱ्या अर्थानं शेती करणारं एक उत्तम कुटुंब म्हणून या तालुक्यामध्ये ओळखलं जायचं. कालांतरानं काळ बदलल्यानंतर साधारण 1985-86 सालात आमचं ज्यावेळेस ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, शेतीवर अवलंबून न राहता उद्योगाकडे वळालं पाहिजे अशी कैलासवासी अण्णांची पहिल्यापासून इच्छा होती. त्याच्या आधी आमचे मोठे काका भीमराव नाना बारबोले यांची सर्व मुलं हॉटेल व्यवसायाकडे वळाली. आमच्या कुटुंबातलं मी असेल, चंद्रकांत असेल, दादा असेल, प्रत्येकाने व्यवसायाकडे लक्ष दिलं आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्या काळात प्रत्येकाला यश मिळालं. मग 2 नंबर भाऊ आमचं कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये काम करत होता. अरुणदादा शिक्षण संस्थेचं काम, त्यावेळेस नुकतीच आमची शिक्षण संस्था अशी उभारी घेत होती, त्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली आणि आपापल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सर्व भावांनी म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे कुटुंबाची प्रगती त्या काळात साधली. तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय केव्हा झाला? तसं पाहिलं तर 1974 सालची निवडणूक, म्हणजे त्यावेळेस अगदीच लहान होतो आणि
मला वाटतं प्रभाताई झाडबोके त्यावेळेस डायरेक्ट नगराध्यक्षाची पदाची निवडणूक होती. आणि लहान म्हणजे 4वी-5वीला असेल, 1 रुपयाला गोळी मिळायची, 1 रुपयाला 1 पैशाला. आणि त्या लहान लहान मुलं आपली पुढं त्या प्रचारामध्ये फिरायचं, प्रचारात फिरत असताना घोषणा देणं, हे करणं, ह्या अशा गोष्टी अगदी अगदी लहान असल्यापासून. आणि 74 साली पहिल्यांदा नगरपालिकेला नगरसेवक पदासाठी कैलासवासी बारबोले अण्णा उभा राहिलेले होते. त्याच्यानंतर मग 80 साली थोडस समजायला लागलेलं होतं, 10वी पर्यंत पोहोचलेलो होतो. 80 साली बारबोले अण्णा यस काँग्रेस तर्फे उभा होते. अतिशय अल्पमताने त्यावेळेस त्यांचा पराभव झालेला होता. आणि लहान असल्यापासूनच राजकारणामध्ये म्हणजे आवड होती आणि तसं ते वातावरण घरामध्येही थोडं तयार झालेलं होतं. प्रवास सुरू होता अशा प्रकारे. नंतरच्या 1985च्या निवडणुकीतले काही अनुभव? 1985ला ज्यावेळेस निवडणूक लागलेली होती, कैलासवासी बारबोले अण्णा दुसऱ्यांदा उभा राहावा अशी पक्षाची किंवा पवार साहेबांची इच्छा होती. पण त्यावेळेस घरातली परिस्थिती जी होती, नुकतंच 4 आमच्या चुलत्यांचं हे झालेलं होतं. थोडासा मग त्यावेळेस काय करायचं काय नाही अशा काही चर्चा चालू होत्या. आणि 85ला ज्यावेळेस ते कोरं तिकीट साहेबांनी पाठवलं आणि तुमचा तुम्ही बार्शीत निर्णय घ्या, मग हे सगळे एकत्रित, मला वाटतं सोपल साहेब युथ काँग्रेसमध्ये त्यावेळेस काम करत होते, रामचंद्र सोमानी, बारबोले अण्णा, हे ते म्हणजे अशी सगळी त्यावेळेस काँग्रेसची टीम होती. एकत्रित बसून निर्णय झाला आणि सोपल साहेबांचा उमेदवारी अर्ज भरायचा ठरलं. आणि अतिशय तरुण वयामध्ये ही सगळी तशी पाहिली तर नवखी टीम होती. परंतु मी युवक काँग्रेसचं काम नुकतंच करायला सुरुवात केलेली होती. या कसबा पेठमध्ये पूर्वी काही त्या काळात वाद, कसबा पेठ आणि बाजारपेठ असे वेगवेगळे वाद, पण आम्हाला लहान असल्यामुळं किंवा युवक काँग्रेसमध्ये काम करत असल्यामुळं काम करायचं ही मनात जिद्द होती. 85, 90, 95 या कसबा भागानं सातत्यानं 4,500 ते 5,000चा लीड त्यांना आम्ही देत आलेलो होतो. आणि प्रचंड मोठी अशी युवकांची टीम त्यावेळेस तयार झालेली होती. कामही त्याच पद्धतीनं त्या काळात होत होती. माझा आता आपला प्रश्न असा आहे की 85 साली समाजवादी काँग्रेस, 1990 साली राष्ट्रीय काँग्रेस आणि 1995 साली ज्यावेळेला म्हणजे तत्कालीन आमदार सोपट साहेबांनी विधानसभेची निवडणूक लढवली, तर त्या कालखंडामध्ये त्यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय म्हणून अण्णासाहेब बारबोले वावरले. तुम्ही ज्यावेळेला 1995 साली शहर सुधार आघाडीच्या माध्यमातून बंडाचा झेंडा फडकवला, त्यावेळेच्या आज जवळपास नाही म्हणलं तरी 27 वर्षापूर्वीच्या राजकीय काळामध्ये आपण डोकावतोय, त्यावेळेला तुमची भूमिका काय होती? बंडाचा झेंडा फडकवण्याची वेळ आमच्यावर आली. आमच्या डोक्यात त्यावेळेसही एक टीम वर्क म्हणून आम्ही काम करत होतो. परंतु काही गोष्टी आता सातत्यानं सत्ता मिळत गेल्यानंतर कुणीही सत्ताधारी त्याला तो थोडासा अहंकार म्हणा किंवा काय म्हणा किंवा काही आजूबाजूचे सहकारी काही त्यांना सूचना करत असतात. अशा ह्याच्यात स्वाभिमानानं आहे तोपर्यंत अतिशय एक कुटुंब म्हणून त्यावेळेस काम केलं.
पण जिथं स्वाभिमानाला धक्का लागतोय त्या क्षणाला आम्ही निर्णय घेतला आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी अगदी 2-4 दिवस फक्त निर्णय घेतला आणि नगरपालिका ताब्यात घेतली. त्यावेळेला तुम्हाला 2 वेळेला म्हणजे नगराध्यक्षपद भूषणाची संधी मिळाली. त्या कार्यकाळामध्ये बार्शी शहरामध्ये एक सातत्यानं जनतेशी सुसंवाद ठेवणारा नेता अशी तुमची प्रतिमा त्या काळात निर्माण झाली. तर त्या कार्यकाळामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामांबद्दल काय सांगाल? नाही, आता नगरपालिकेचा कारभार त्यावेळेस बघत असताना मी स्वतःचा प्रपंच सुद्धा एवढा काळजीपूर्वक केलेला नव्हता. इतकं बारकाईनं लक्ष देऊन अतिशय काटकसरीनं त्या ठिकाणी काम केली. सांगायचं झालं कामाचा म्हणजे त्यावेळेस महाराष्ट्र शासनाकडून नगरपालिकेला अनुदान मिळत असतं, काही फंड्स मिळत असत्या, त्या गोष्टी इथं माहीत सुद्धा नव्हत्या. सुरुवात आपण शासनाचे पैसे आणायला केली मी नगराध्यक्ष असलेल्या काळामध्ये. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रपोजल तयार करायचे, मंजुऱ्या घ्यायच्या, दाखल करायचे, फंड्स आणायचे आणि अतिशय चांगल्या प्रकारे काम झालं. आता मग सांगायचं झालं तर आपलं यशवंतराव चव्हाण सभागृह, काही कोर्ट मॅटर झाले, कॉन्ट्रॅक्टरचे नगरपालिकेचे वाद होते, ते सगळे मिटवले आणि सुरुवात केली. आता जे या ठिकाणी आंबेडकर शॉपिंग सेंटर दिसतंय तिथं सगळी झोपडपट्टी होती. झोपडपट्टीवाल्यांना तिथून काढून त्यांना पर्यायी जागा देऊन त्यांची कायमस्वरूपी व्यवस्था करून ती जागा मोकळी करून त्या ठिकाणी ते शॉपिंग सेंटर बांधलं. अनेक ठिकाणी आता त्या काळात अविकसित भागामध्ये काम करायचं म्हणलं तर अनेक अडचणी होत्या. ते रस्ते नगरपालिकेच्या ताब्यात नव्हते आणि आत्ताची कामाची पद्धत त्यावेळेसच्या लोकांच्या गरजाही वेगळ्या होत्या. ते पूर्ण अविकसित भाग, ज्या ठिकाणी गटर नाही, रस्ता नाही, ते सगळे रस्ते आणि गटर त्या काळात आपण चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या शासनांच्या योजना, आता त्यावेळेस बघा दलित वस्ती म्हणून नुकतंच हेड तयार झालेलं होतं. आता हा नायकवाडी प्लॉट का दलित वस्तीसारखा भाग दिसतो का, परंतु ते सांगड घालून त्या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे काम केलं. अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं आज जी आपण परिस्थिती बघतोय, नगरपालिकेमध्ये काम घेऊन येणारा माणूस काम सांगायचं आणि निघून जायचं, भ्रष्टाचार हा प्रकार त्या काळात अजिबात. लाखो करोडो रुपयांची लोकांची कामं केली, चहा माझा पाजला आणि काम करून पाठवलं. त्याच्यामुळं त्या काळात काम केलेली लोक आजही तुलना करतात आणि तो काळ काय होता, आज काय परिस्थिती आहे, तर ते लोकच सांगतात. भाऊ, तुम्ही ज्यावेळेला सर्वप्रथम नगराध्यक्ष झालात त्यावेळेला शहर सुधार आघाडी आणि शिवसेना यांची युती होती. त्यावेळेला तत्कालीन शिवसेना शहर प्रमुख आणि विद्यमान आमदार राजाभाऊ राऊत हे राज्यामध्ये शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं. त्या काळामध्ये बार्शीचे तुमचे विरोधक आणि त्यांचेही विरोधक आणि तत्कालीन राज्यमंत्री म्हणजे दिलीप सोपल, तर यांच्या दबावाला बळी न पडता किंवा त्यांचा राजकीय वर्चस्व असतानाही त्यांनी तुम्हाला नगराध्यक्ष होण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आणि कोणत्याही दबावाला त्यांनी जुमानलं नाही. तुमच्या दोघांची ही पक्की युती जी होती ती नंतरच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये का तुटली? नगरपालिका निवडणुकीमध्ये नंतर आता त्यावेळेस झालं काय होतं, आम्ही सगळे एकत्र, त्यावेळेस खासदार शिवाजी बापू कांबळे होते, त्यांच्या नेतृत्वाखाली हे सर्वजण काम करत होते. विद्यमान आमदार असतील किंवा त्यांचे नगरसेवक. आपण विरोधक एक आहे आणि सगळ्यांनी एकत्रित लढायचं हे
याच्यात काहीही दुमत नव्हतं. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. मग बार्शीतून मी असेल, प्रभाताई झाडबुके असतील, शैलजाताई शितोळे होत्या, किसनराव देशमुख होते, कैलासवासी बारबोले अण्णा होते. आम्ही सगळ्यांनी एकत्रित मिळून पवार साहेबांच्या बरोबर काम करायचा निर्णय घेतला. 5 अपक्ष आमदार, त्याच्यात सोपल साहेब होते, ते सर्वांनी एकत्रित पवार साहेबांकडे आले आणि आम्ही येतोय ही जागा त्या त्या मतदारसंघातल्या विद्यमान आमदारांना जागा सोडायचा असा एक त्यांचा फॉर्म्युला ठरलेला होता. आणि ती जागा सुटली. मग आम्ही सगळे मुंबईत होतो. मी होतो, प्रभाताई झाडबुके होत्या, आपले अण्णाजी हवेली होते, अनिल पाटील आणि राजाभाऊ मुंबईत आले. मला फोन केला, मी मुंबईत आलेलो आहे आणि आज आपल्याला एकत्रित चर्चा करायची. आम्ही सगळे मुंबईत होतो. ते शिवसेनेतनं काम करत होते, आम्ही राष्ट्रवादीतनं करत होतो. त्यांना मी सकाळी सांगितलं की आज आपण सगळे एकत्रित आहे, तिथं एकत्रित बसू आणि काय आपला निर्णय घ्यायचा ते घेऊ. वास्तविक पाहता पूर्ण तालुक्याची बांधणी सोपलच्या विरोधात रात्रंदिवस कष्ट करून निवडणूक जिंकता येण्यापर्यंत तयारी झालेली होती. आणि ऐन वेळेस त्या ठिकाणी पवार साहेबांच्या बरोबर राहायचं म्हणून थांबायची वेळ आली. आणि एकत्रित बसून निर्णय घ्यायचा असताना राऊतनी माझं तिकीट फायनल झालंय असा दुपारीच फोन केला शिवसेनेचा. मग प्रभाताई झाडबुकेंना आम्ही बसलो, असं झालंय. आपण तुम्ही दोघं लढला तर पुढं पर्याय उरणार नाही, विरोधकाला संधी मिळणार, मताचं डिवायडेशन होणार, तू थांबलेलं बरं असं मला त्यांनी सल्ला दिला. आणि सगळी तालुक्यात शहरात तयार केलेली आयटी टीम राऊतांना मिळाली. सगळं बॅकग्राऊंड मी तयार केलेलं होतं. आणि त्यावेळेस त्यांचा दुर्दैवानं काही त्या पोस्टल वोट मध्ये वगैरे पराभव झाला. ही अशी त्यावेळेसची परिस्थिती होती. म्हणजे काम करत असताना सगळ्यांना विचारात घेऊन एकमेकाला विचारपूस करून काम केलं पाहिजे, ह्या भावनेतनं आपण त्यावेळेस हा निर्णय घेतलेला. दुसरा ऑप्शन नव्हता. पवार साहेबांच्या नेतृत्वाची पाठराखण करण्यासाठी तुम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाचा निर्णय त्यावेळेला घेतला. नंतर 2001 साली झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये लोककल्याण आघाडीच्या माध्यमातून तुम्ही आणि सोपल साहेब दोघंही एकत्र आला. गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये नगराध्यक्षपद भूषवताना 2 वेळेला अतिशय चांगल्या पद्धतीनं शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये विकास कामे करूनही, अगदी सरकार दरबारी चांगला सुसंवाद ठेवूनही, त्याचप्रमाणे या शहरातल्या सर्व स्तरामध्ये एक अतिशय चांगली प्रतिमा निर्माण झालेली असतानाही त्या निवडणुकीमध्ये तुमचा जो पराभव झाला, तुलनेनं राजकारणामध्ये नवख्या असलेल्या आणि लो प्रोफाईल असलेल्या उमेदवाराकडून तुमचा त्यावेळेला पराभव झाला. मग त्यावेळेला तुमची मनस्थिती काय होती, त्यावेळेला काय वाटतं? नाही, मनस्थिती म्हणजे पराभवाचं त्यावेळेस दुःख वगैरे अजिबात नाही. राजकीय भूमिका चुकलेली होती. त्यावेळेस सोपल साहेबांना प्रचंड विरोध करून तालुक्याची जी इच्छा होती की त्यांच्या विरोधात कोणतरी चांगला माणूस पुढे आला पाहिजे, आणि ती भूमिका बजावत असताना ऐन टायमाला पक्षश्रेष्ठीमुळे पवार साहेबांमुळे विरोध केला आणि एकत्रित यायची जी वेळ आली, ती खऱ्या अर्थाने राजकारणातली सगळ्यात मोठी झालेली घोडचूक होती.
हे आज तुम्ही मान्य करताय. तुम्ही हो मान्य करतोय. जी फॅक्ट आहे ते फॅक्ट आहे. तुम्ही एखादी भूमिका घेऊन ज्यावेळेस पुढं गेलेल्या असता, त्या भूमिकेला जर तुम्ही थोडस साईडला केलं तर ते लोकांना रुचत नाही. आणि एवढं काम करून प्रचंड असं लोकांमध्ये सातत्यानं संपर्कात राहून, सहवासात राहून लोकांनी राजकारणातली भूमिका आणि निवडणुकीच्या वेळेस जो काही माहोल तयार होत असतो त्या काळात निवडणुकीचा, भल्या भल्यांना सुद्धा मग घरी बसवायला लोकांनी कमी केलेलं नाही. आणि तशा परिस्थितीत तो पराभव झालेला. पण एक तर सामाजिक जी काही आपल्या ह्याच्यातली शहरातली तालुक्यातली गणित आहेत किंवा डायरेक्टच बोलतो जातीची गणित आहे. म्हणजे एकीकडून मला मराठा समाजानेही नाकारलं, एकीकडून लिंगायत समाजानेही नाकारलं. भले आपली चूक काही नव्हती, पण तुमची जी घेतलेली भूमिका होती ती चुकीची होती. त्याच्यामुळं पराभव झाला आणि ती चूक ही लक्षात आली आणि आपण मान्यही करतो. पण ते जरी झालं तरी आपण लोकात राहणं, लोकांची कामं करणं ह्याचं सातत्य आपण पुढं निश्चितपणानं चालू ठेवलं. म्हणजे त्यावेळेला वर बाण खाली विमान असा प्रचार तुमच्या स्वकीयांकडूनही झाला असं म्हटलं जातं. पण आता ते लोक आहेत, लोक काय म्हणतील काय, त्यावेळेसच्या गोष्टी आहेत आणि असूही शकतं, नाकारता येतं. मी तसं वर खाली म्हणण्यापेक्षा मी सांगितलं ना, मराठा समाजानेही नाकारलं आणि लिंगायत समाजानेही नाकारलं. आडपडद्याने काय जे आहे ते स्पष्टच सांगतो. एक मुद्दा त्याच पार्श्वभूमीवर तुम्हाला विचारतो की अण्णासाहेबांनीही पवार साहेबांच्या नेतृत्वाची पाठराखण केली. तुम्हीही नंतर राष्ट्रवादी पक्षाच्या अत्यंत त्यावेळेच्या म्हणजे संक्रमणावस्थेच्या काळामध्ये राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा थेट निर्णय तात्काळ घेतला. पण 2004 सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यावेळेला निवडून आलेले आमदार राजाभाऊ राऊत यांचा प्रचार केला. या कारणावरून तुमची त्यावेळेचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट अनिल पाटील आणि तुम्ही या दोघांना त्यावेळेला पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने त्यावेळेला घेतला होता. तर त्यावेळेला राष्ट्रवादीने तुमच्यावर अन्याय केला असं तुम्हाला वाटतं का नाही? हा, निश्चितच आम्हाला काढलं. आम्ही त्याच्यासाठी परत पक्षात घ्यावं म्हणून प्रयत्न केला. परंतु विद्यमान त्यावेळेसच्या आमदारांची त्या ठिकाणी आता सरकार चालवायचं म्हणलं तर सरकारमधल्या लोकांना आमदारांची गरज असते. अजितदादा असतील, साहेब असतील, साहेबांना दिल्लीला भेटलो, असं असं झालेलं आहे, आम्हाला त्रास होत होता, आम्ही शांत बसलो, आम्ही काही विरोधात फिरलो नाही किंवा सभा घेतल्या नाहीत, भाषणं केली नाहीत आणि परत आम्हाला पक्षात घ्यावं. पण ते असमर्थ ठरले. म्हणलं ज्यावेळेस आम्हाला तुमच्याकडे यायचं त्यावेळेसच नमस्कार घातला आणि थांबलो परत. मग त्यांच्या बरोबरच सगळं जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत थांबलो ना आम्ही. असं काय. आणि परत मग आता मध्यंतरी विधानसभेच्या वेळेस कुणी बरीच सगळे महाराष्ट्रभर किंवा देशभर सगळे पळापळी सगळ्या पक्षातली चाललेली होती. त्याही वेळेस मला बोलवलं होतं. लाईन टायमाला असं मला धोका द्यायचा नाही कुणाला. आम्ही मिळून काम केलेलं आहे इतके वर्ष. एवढ्या वेळेस म्हणलं माफ करा, एवढी निवडणूक झाल्यानंतर तुम्ही कधीही बोलवा. आम्ही म्हणलं 78 सालापासून जो तुमचा शिक्का पवार घराण्याचा लागलेला आहे, अजून डाग लागू दिला नाही म्हणलं कुणाचा. जरी काही आमची राजकीय भूमिका तात्पुरती बदलली तरी आमचं काही वैयक्तिक असेल किंवा कार्यकर्त्याचं असेल, ज्यावेळेस काम घेऊन कुठं अजितदादाकडे जाऊ, पवार साहेबाकडे जाऊ, आम्ही त्यांच्या बरोबर आहेत का नाहीत ह्याचा त्यांनीही कधी विचार केला नाही, आम्हीही कधी जाताना त्यांच्याकडे विचार केला नाही. सातत्यानं निष्ठेने त्यांच्याच बरोबर काम केलं.
म्हणून परत आज त्यांच्याबरोबर काम करत असताना जिथं आपली निष्ठा आहे तिथं काम करायला खऱ्या अर्थानं बरं वाटतं. म्हणजे सर्वच राजकीय वाटचालीच्या आणि निर्णयांच्या आपण चर्चा करतोय. 2004 नंतर 2009 साली तुम्ही शिवसेनेमध्ये सक्रिय झालात. शिवसेनेकडून विधानसभेची उमेदवारी लढविण्याचा निर्णय तुम्ही घेतला आणि शिवसेनेसारख्या प्रादेशिक अस्मिता जपणाऱ्या आणि एक बाळासाहेब ठाकरेंसारखे एक वलयांकित व्यक्तिमत्व असणाऱ्या पक्षामध्ये तुम्ही प्रवेश केला होता. विधानसभेची निवडणुकी तुम्ही लढविली. त्यानंतर तुम्ही परत शिवसेनेमधून अलिप्त होण्याचा निर्णय का घेतला? नाही, त्यावेळेस परिस्थिती अशी होती की माझे आमदार, राजे आमदार, माझ्या बरोबर जे काही पहिल्यापासून काम केलेले सहकारी होते, किती दिवस आता त्यांच्या सोपल साहेबांसाठी तुम्ही केलं, ह्यांच्यासाठी केलं, आता स्वतःसाठी काही करा म्हणून कार्यकर्त्यांचा आग्रह होता. आता मला माझी माणसं टिकवायचे, लोक टिकवायचे, बरोबर घ्यायचे, त्या आग्रहाखातर आपण शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळेस माझं मन सांगत होतं की ही वेळ आणखीन योग्य आलेली नाही आपण विधानसभा लढवण्यासाठी, परंतु शेवट लोकात राहायचे, लोकांच्या आग्रहाखातर आपण ते केलं. शिवसेनेत ही काही वांध नव्हतं. म्हणजे गेलो आपण, ती निवडणूक लढवली, ठीक आहे, जय पराजय ते काय होणारच आहे कोणाचा ते, परंतु त्याच्यानंतर म्हणजे शिवसेनेतली जी काही कार्यपद्धती होती, ज्या लोकांनी, मी शिवसेनेचा उमेदवार असताना काही लोकांनी विरोधात कामं केली किंवा अशा काही गोष्टी घडल्या होत्या आणि एक विधानसभेचा उमेदवार म्हणून पक्षाकडनं जी काही विचारणा व्हायला पाहिजे असतात, तालुक्यातल्या निर्णयाबाबत, पदाधिकारी नेमण्याच्या बाबत, ते डायरेक्ट वरून ते सगळ्या नेमणुका झाल्या. मी विचारणा केली, आम्ही तुमचं आता पक्षासाठी लढलोय. ते एक जण मला उत्तर असं आलं, तुम्हाला डायरेक्ट सांगूनच टाकतो, म्हणजे हे शिवसेनेत असंच असतं. असंच असतं म्हणलं ठीक आहे, म्हणलं उभं आयुष्य आमचं सगळं काँग्रेस विचारसरणीमध्ये गेलेला, तो काही विचार आपल्याला पटला नाही, आपण थोडस थांबायचा निर्णय घेतला. नंतर तुमचं स्थानिक राजकारणामध्ये तत्कालीन आमदार राजाभाऊ राऊत यांच्याशी मनोमिलन झालं. परत नंतर तुम्ही त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आपले बंधू अरुणदादा बारबोले यांनीही नगरसेवकपदाची निवडणूक लढविली. त्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही आमदार राजाभाऊ राऊत यांच्या सोबत त्यांच्या नेतृत्वाची तुम्ही पाठराखण केलीत आणि नंतर सन 2016 साली 16च्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचा जागा उमेदवार ते आरक्षित होते आणि त्यावेळेला तुम्हाला उमेदवार म्हणून तुम्हाला, तुमच्या बंधूंना, एकंदरीत बारबोले गटालाही संधी होती. ती संधी तुम्ही नाकारली का तुम्हाला डावलली गेली? नाही, बिलकुल नाकारलेली होती. माझा तर वैयक्तिक प्रश्न होता, मी 2 वेळा नगराध्यक्ष झालेलो होतो, त्याच्यानंतर पुढं जाऊन विधानसभा लढवलेली होती आणि पुन्हा माघारी जायची बिलकुलच इच्छा नव्हती. आणि नगरपालिकेत आपण तिथं असलो नसलो तरी आजही काही फरक पडत नाही, त्यावेळेस तर काय सत्तेत असताना काय फरक पडणार होता. अरुणदादाची त्यावेळेस सातत्यानं विचारणा केली होती, पण त्याचीही मनापासून त्याचा व्याप वेगळा, ते संस्थेचं काम, बाकीचे त्याचे उद्योगाचे व्याप आणि पूर्ण वेळ मला देता येणार नाही, अशा हिशोबाने ते आपण नाकारलेलं होतं. संधी म्हणजे नाहीतरी
जवळ 74 सालापासून घरातलं कुणी ना कुणी प्रतिनिधित्व करतो. आज काय पण वैयक्तिक काही तिथं नगरपालिकेत लढणार अशातलाही भाग नव्हता. त्यावेळेला 16 साली झालेल्या निवडणुकीमध्ये सोपल गटाचा अक्षरशः धुव्वा उडाला आणि 29-11 असं अभूतपूर्व चित्र निर्माण झालं. पुन्हा एकदा त्यावेळेला एक चांगली सुवर्ण संधी तुमची गेली असं तुम्हाला वाटलं का? परत नंतर तुमचा राजकीय निर्णय चुकला का त्यावेळेला? कुठला म्हणतात? सन 2016च्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही नगरपालिकेच्या उमेदवारी घेतली नाही. मी आता सांगितलं की आम्ही ती उमेदवारी नाकारली. अजिबात नाही. तो निर्णय चुकला असतो अजिबात नाही नंतर वाटत. वाटलं. अजिबात नाही वाटत. अगदी येतं किंचितही कधी मला त्याची चिंता वाटली. शल्य खंत अजिबात नाही म्हणजे नाही. त्यानंतर 5 वर्ष तुमचे अतिशय तरुण पुत्र कृष्णराज बारबोले यांनी 5 वर्षे उपनगराध्यक्ष भूषवलं. ते अतिशय सक्रिय राहिले आणि एक अतिशय चांगलं युवा नेतृत्व म्हणून त्यांनी आपली प्रतिमा निर्माण केली. आणि पुन्हा नंतर 18-19 च्या कालखंडानंतर विधानसभेच्या निवडणुकीनंतर तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये नेमका काय संवाद निर्माण झाला की तुम्हाला पुन्हा आज वेगळी राजकीय भूमिका घ्यावी लागली आहे? विसंवाद वगैरे मी पहिल्या मुलाखतीत मागे येता सांगितलं. ज्या वेळेस सोपल साहेब राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले, पवार साहेबांची राष्ट्रवादीची पूर्ण तालुक्यात पोकळी निर्माण झाली. त्यांच्या जवळचे कोण होते हे सगळे तालुक्याला माहिती. त्यांनी का असा निर्णय घेतला आता मला बोलता येत नाही. त्याच क्षणाला मला राष्ट्रवादी काँग्रेसकडनं बोलावणं आलं, भेटायला गेलो. मराठवाड्यातल्या एका रेस्ट हाऊसवर त्यांना धामधुमीत आम्ही चर्चा केली आणि उमेदवारी घ्या म्हणून आग्रह केला. मला सांगा, पूर्वी एकदा राजकीय भूमिका चुकलेली होती, मला दुसऱ्यांदा चुकू द्यायची नाही. म्हणजे मी 5 वर्ष बरोबर काम केलंय, गेले अनेक दिवस काम. ऐन टायमाला मला धोका द्यायचा नाही. अगदी स्पष्टपणानं मी पक्षश्रेष्ठींना त्या ठिकाणी सांगितलं, एवढी निवडणूक होऊ द्या, त्याच्यानंतर जिथं उभं आयुष्य आमच्या वाडवडिलांनी घडवलं तिथंच काम करायची आमची ही मनापासून इच्छा आहे, पण ही वेळ नाही. निवडणूक झाल्यानंतर त्यांचं बोलवणं आलं आणि वर्षानुवर्ष आपण आता 3री पिढी काम करतोय. आपल्याही काय अपेक्षा आहेत, किती दिवस करायचं म्हणजे आपण सगळ्यांसाठी केलंय, स्वतःसाठी काही करावा असा थोडा सूर निघाला, काही हरकत नाही. मग आता तुम्ही राष्ट्रवादीमध्ये सध्या जे चित्र निर्माण झालेलं आहे त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय नेते शरद पवार यांची पाठराखण करण्याचा निर्णय घेतला आहे, बरोबर आहे ना? बरोबर. आता भविष्यातल्या राजकारणामध्ये राज्यामध्ये जे महाविकास आघाडीचे चित्र आहे, शिवसेनेमध्ये झालेली दुफळी, राष्ट्रवादीमध्ये झालेली दुफळी, या पार्श्वभूमीवर आगामी नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि योग घातलेल्या बाजार समितीची निवडणूक आपल्या तालुक्यामध्ये आहे. या सर्व पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या या गटाची भूमिका ही स्थानिक पातळीवर स्वतंत्र राहणार की तुम्ही महाविकास आघाडी म्हणूनच या निवडणुकांमध्ये उतरणार? आजची बार्शी तालुक्यातली परिस्थिती बघितली, आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र नाही राहिलो,
लोकांना ते आवडणार नाही. लोकांमधूनच सूचना येत आहेत, तुम्ही काही करून सगळे मिळून राहा आणि सगळ्या निवडणुका लढवा. शेवट जनसामान्य लोकांच्या भावनेचा विचार करून तो निर्णय आम्ही जवळजवळ घेतलेला आहे. निवडणुका ह्या महाविकास आघाडी म्हणूनच पुढच्या काळामध्ये आपल्या तालुक्यातल्या म्हणजे आगामी निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर तुमची सोपळ गटाबरोबरची युती ही तशी पक्की झाली आहे असं मला काही हरकत नाही. आज महाविकास आघाडी म्हणलं तर शिवसेना आली, पवार साहेबांची राष्ट्रवादी आली आणि काँग्रेस आलं. मग तिथं नाव घ्यायचा काहीच प्रश्न येत नाही. आणि हे करत असताना आज इथं गरज कशाची आहे तेवढं कळण्या इतपत आजपर्यंत जे काही राजकारणात वेळ दिलाय, काही वर्ष घालवलेली आहेत, तेवढं तरी कळतंय ना. तुमचा आता या सगळ्या निवडणुकांना सामोरे जाताना म्हणजे केवळ स्थानिक विरोधक यांची कार्यपद्धती हाच अजेंडा असेल की तुम्ही पक्षीय राजकारणाला भविष्यात प्राधान्य देतात? कसं आहे, ज्या पक्षात काम करतोय म्हणल्यानंतर त्या पक्षाची भूमिका सगळ्यात महत्वाची पहिल्यांदा राजकारणात असली पाहिजे. मग आज स्थानिक पातळीवर बघत असताना प्रत्येक ठिकाणी आपण वेगवेगळ्या माध्यमातून ऐकतोय दडपशाही, गुंडगिरी, हुकुमशाही, जो काही पैशाचा दर्फ म्हणतात. अनेक चांगली चांगली लोक, जोपर्यंत आम्ही तिथं आम्ही मिळून होतो तोपर्यंत मला कोणी बोलत नव्हतं. ज्या वेळेस बाजूला निघालो म्हणल्यानंतर अनेक लोकांनी प्रचंड व्यथा अशा मांडलेल्या आहेत, तरी एक शब्दही लोक कोणी बोलणार नाही. पुढे काळच ठरवून काय परिस्थिती आहे. पण एक निश्चितपणे तुम्ही असं म्हणणार का की भविष्यातल्या बार्शी तालुक्याच्या राजकारणामध्ये बारबोले गट हा कायम सक्रिय राहणार? 100% राहणार. आता हा निर्णय घेताना सगळ्या चोहो बाजूनी विचार करून निर्णय घेतलेला आहे. स्वतंत्र अस्तित्व इथून पुढच्या काळामध्ये 1001% राहणार. सातत्याने राजकारणामध्ये सक्रिय राहत असताना अनेक चढउतारांना माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले यांनी तोंड दिलेलं आहे. या तालुक्याच्या सार्वजनिक जीवनामध्ये, राजकारणामध्ये यश अपयश हा भाग वेगळा आहे, पण एक संस्कृत नेतृत्व अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यांना या वाढदिवसानिमित्त मी शब्दरंगाच्या माध्यमातून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आज जवळपास गेल्या 30-35 वर्षाच्या राजकीय वाटचालीचा लेखाजोखा जो त्यांनी मांडला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी वाद संपवतो. धन्यवाद.